प्रवासात आमचा आज बसमध्ये बसलो आम्ही. असा जोक झाला की आमचा की बसल्यानंतर ड्रायव्हर तिकीट काढायला आला. तिकीट काढायला गेलो. नमस्कार मित्रांनो, यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितलाच असाल. तर काल असा आमचा व्हिडिओ करायचा नव्हता आम्हाला. आई काल नाही का लग्नाला गेलते, आम्हाला काही माहिती नव्हतं आणि आम्हाला वाटलं की अचानक कुठं गेलं आईने सांगून पण नव्हतं गेलं तर आम्हाला. तर त्यामुळंच तर बघा आई पण आलेले आहेत लग्नावरून. कुठं गेलते आई पण तुम्ही? लग्नाला गेलते होते पण मला हिची झोप कशी मोडा. हा दुपारी. मग तेच तर म्हटलं मी. मग लताच्या साड्या ठेवल्या होत्या आधीच. मग तो अंग टाकलं तर मला झोप कशी मोडा म्हणून गेले. अरे वा, सांगायला पाहिजे, फोन लावायला पाहिजे होता. बरोबर आहे ना. सोनाताई पण आलेले आहेत लग्नावरून. नमस्कार. नमस्कार. कारण माहित आहे का, आईनं फोन तर लावायला पाहिजे होता ना. फोन लागला समजलं असतं. हळदीचा कार्यक्रम सुरू झाला तर फोन लावला मी आईले की मला काही ध्यान नाही राहिलं बा. मी कशी चालली आली, झोपेल होती तर मी हिला सांगायचं होतं की तू झोपेलच होती बाई, मी आली तर मला काही ध्यान नाही राहिलं. बाहेरच्या बाहेरून चालली आली मी. बाया बसेल होत्या तर कॉलच नव्हता लागत म्हणे. लागतच नाही ना, रेंजच राहत नाही. रेंजचा प्रॉब्लेम असतेच. आणि सुवर्णाताई पण आलेले आहे. खूप दिवसानंतर दिसलेले आपल्या व्हिडिओमध्ये. म्हणजे मागच्या पण केव्हा आले होते? दिवाळीला. दिवाळीनंतर. हा दिवाळीलाच आले. हा तेवढा मागं पुढं. त्याच्यानंतर आता आलेलं आहे. आणि विशेष म्हणजे आई गेली एकटी. हा तिकडून मग आम्ही दोघी तिघे आलो ना. सुवर्णाची आई संस्काराला संगत चांगली. आणि सुवर्णाताई म्हणजे आमच्या काकूची मुलगी. लग्न जवळ ताई म्हणजे लग्न जवळच होतं. लग्न पण चांगलं हो लग्न पण चांगलं झालं. आणि मग सर्व जे आहे. आणि स्वराने आली सोबत. स्वरा नाशिकला जाईल तिच्या आत्याच्या घरी. असं आहे ना. कारण स्वरा आणि संस्कार आहे बघा. संस्कार बघा, बंड्या खूपच कुच्ची आहे. नमस्कार. इकडे बघ. संस्कार जाऊ दे. खूपच आहे ते. माहित आहे का, मागच्या बारीनं असं केलं होतं त्यानं. आल्याबरोबर पुन्हा पावडर लावून घेतलं होतं तोंडाला. तू पाहिला असेल त्याचा व्हिडिओ. एवढं कुच्ची आहे, खूपच कुच्ची आहे संस्कार. असतेच मला लहान मुलाचं तसं. ये रे तो बंडच आहे. हो कॉमेडी मस्त आहे. पण हुशार आहे ना, शाळेतले हुशार आहे. मग कसं चालू आहे? काहीच नाही येत. कसं चालू आहे? मजेत आहे, चांगलं चालू आहे. आणि भाऊजीने आले नाही? भाऊजीने सुट्टीच नाही भेटली. सोबत यायला पाहिजे होतं. आणि स्वरा पण नाही आली आणि भाऊजी पण नाही आलेले. फक्त संस्कार आणि ताई आलेली. मग काही मग आता ताई आल्या ना, रसई बनवायची ताईला पाहून. ननद भाऊजी आहे बाबा तुम्ही आता. पण पुढच्या व्हिडिओमध्ये येईल. आता उशीर झालेला आहे, जेवण वगैरे झालेलं आहे. सध्या जेवण करतात आणि त्या पण लग्नावरून आल्या, थकून गेल्या. लग्नातून जेवण करून लग्नावरून काय, लग्नावरून आल्या कसं पाहून चालवणार? दुसऱ्या दिवशी नंतर 8 दिवस आहेत आणखी. 8 दिवसात सुट्टी काढलीच असेल ना? नाही, अकोल्याला गाडी आली पाहुण्याची, जायचं. 8 दिवसाला का 4 दिवसाला? 8 दिवस पण तरी मोकळे आहे. कारण सुट्टी आहे ना आता. संस्कारला सुट्टी आहे ना शाळेला. मग काही येणं होत नाही. पेरणे पाणी चालू किती? 2-3 दिवस आहे. करमत नाही तुला? तू तर कधीचा म्हणत असाल जायचं आपल्याला. कधीचा म्हणतो ते विजू मामाच्या घरी जायचं, विजू मामाच्या घरी जायचं. तुम्हाला 8 दिवस राहा, 8 दिवस. पण मी तिकडेच जाणार होती. मला राधाची गुड न्यूज समजली. म्हटलं आपल्याला आता नाही जावंच लागेल पेढा मागायला. म्हणून मी पेढा मागायला आली. सध्याच मागताना पेढा माग. मग पेढा झाल्यावर देऊ ना. झाल्यावर तर पाहिजे, मला आता पण पाहिजे. खरंच. पण आणि राधाला बरंही वाटत नव्हतं म्हणे. म्हटलं भेटही होती आणि पेढाही खाणं होती.
तर काय चालूच राहतं. आणि बोलणं पण चालूच राहते याचं कंटिन्यू. उलट्या होत त्या का? आता बरं आहे का? अशामध्ये लय त्रास होतो. जेवण दाखवत नाही. असं आहे सर्व. आता काय म्हणतात ते ननद भाऊजीच भेटलेलं आहे. आणि एक खराब झाली आता राधाची. तब्येत पण खराब झाली राधाची. हो. खरंच तरी काळजी घेणं चालू. पचन नाही होत. पचन. त्यामुळे त्रास होतो ना जास्त. असं आहे सर्व. आईचं पण इकडे चालूच आहे. तेच सांगितलं कालच्या व्हिडिओमध्ये. आई अचानक निघून गेली होती. अचानक म्हणजे मी सगळं सामान तिकडे नेऊन ठेवलं होतं. दोघी ते बॅग दिली तर आणि मग मी माझे लक्ष भरून गेली. झोपली इथं अंग टाकलं. गेली वाटलं आई कशी काय गेली. मला एवढं माहित होतं की आई लग्नाला जाणार आहे. पण मग हिला काय सांगून गेली नाही मी. काय झोप मोडा तेच झालं ते. म्हणून नाही झोप नाही मोडली. आणखी संस्कारचं तर बरं इकडे चालूच आहे बाबा. काय सांगा मस्त संस्कार. सोबत आणलं व्यवस्थित आहे ना. केलं कुचिन पण गेलं नाही त्या ड्रायव्हरच्या त्या कंडक्टरच्या खोडीच करत जाई. प्रवासात आमचा आज बसमध्ये बसलो आम्ही. असा जोक झाला की आमचा की बसल्यानंतर ड्रायव्हर तिकीट काढायला आला. तिकीट काढायला गेलो कंडक्टरला तिकीट काढायला. तर तिकीट काढायला गेलो आम्ही. मग मी पोराचं तिकीट मागितलं. म्हटलं 4 वर्षाचा नाही झाला तू पूर्ण तिकीट काही पडत नाही. म्हटलं किती कोण्या वर्गात आहे. म्हटलं KG2लाच आहे. तर पोरग म्हणजे मम्मी खोटी का बरं बोलती. मी KG2ला नाही मी दुसरी. अरे बाप रे बाप. दुसरीच आहे. पण ती ताई जरशी साधी असल्यामुळे ती काही बोलली नाही. अच्छा लेडीज होती कंडक्टर. हा लेडीज होती. तिकीट फाळावंच लागलं असतं. हा दुसरीच आहे. हो आणि तो खरा दुसऱ्याच वर्गात गेला. हा दुसरीच आहे ना तो. अरे संस्कार दुसरीला आहे तो दुसरी काय संस्कार. आणि हे बाय हे चालूच आहे त्याचं काय आता. व्यवस्थित बस ना. भैया सरळ बसणार आहे. नाही तर मग पैसे जास्त द्यावे लागले हो असते. जास्त द्यावं लागलं. आता वाटत नाही तसा. मग ती ताई म्हटली ना मग तो चौथी वाटत पाचवीत नाही म्हणते वाटे. हाईट वरून त्याच्यामध्ये तो 2ऱ्या-3ऱ्या वर्गातला मुलगा दिसतो. म्हटलं ताई तो उंची आहे. 4थी 5वीत नाही वाटायचं एवढं दिसते. खरंच दिसते ना. 4थी 5वीतच वाटते का. चांगला आला मस्त किस्सा घातला. तर ताईची ओळख करून द्यायची राहिलेली आहे. ताईचं गाव जे आहे धोत्रा भंगोजी धोत्रा भंगोची आहे. बुलढाणा जिल्हा आणि चिखली तालुका हा चिखली तालुका असं आहे. आणखी बरंच दूर आहे. पण याच्या आधी पण व्हिडिओमध्ये सांगितलेलं होतं 1-2 वेळा. आज पुन्हा रिपीट केलेलं आहे. कोणाकोणाच्या लक्षात राहायचं पण तरी पण कोणी कोणी विचारत असतं आपल्याला 2दा तरी. आणि बरेच जण सांगितलेलं आहे मागच्या व्हिडिओमध्ये. काही जण असं म्हणत होते की ताई आमच्या गावाजवळच राहतात. तुम्ही जर आले तर आम्हाला भेटायला आवडेल. ताईसोबत तुमच्यासोबत राधिकासोबत. गेली ना मी एवढं आली तर मग मला काही समजे नाही. धोत्रा म्हणू मी. मग कोण काजून म्हणे त्या धोत्राचं नाव आहे भंगोजी धोत्रा. असं आहे. मग आता कधी आली ना तर म्हणतोस तू पहिली एसटीत नाही भंगोजी धोत्राची गाडी. आणि असंच आहे. असतं वेळ. बुलढाणा जिल्हा बसमध्ये याच्या वेळेस पेठ बुलढाणा म्हणायचं. पेठ बुलढाणा म्हटलं ना आमच्या गावाची माहिती. शॉर्टकट राहते तो रस्ता. पेठ बुलढाणा. आणि असं चिखली बाजूला जसं तपनखेड आहे कारंजाच्या बाजूला तसंच चिखलीच्या बाजूला धोत्रा आहे. धोत्रा आहे छोटंसं गाव. झोपीस तयार झालेलं होते सर्व. असं आहे मित्रांनो. चालूच आहे आता सर्व. तर असं चालू आहे. शेवटी आता आल्याबरोबर कसं आहे मालिकेच्या गोष्टी राहतात थोड्याफार. तेव्हा नंदा आलत्या? हो आल्या होत्या ना. हो आते संगीत ते आल्या होत्या. वैशाल ते अगोदर येऊन गेल्या होत्या. आणि चालूच राहतात कंटिन्यू गोष्टी. जशी राधिका तिकडे गेली तशा कशा गोष्टी चालतात. बाबाची तब्येत चांगली. फॅमिली मजेत आहे. पाहुणे पण चांगले आहेत. तर असं आहे मित्रांनो सर्व. आणि त्याची ओळख झालीच असणार. तर
बोलत पण वाटला हो ताई भेटीला आलो. चालूच राहणार आता, कारण 8-10 दिवस आहे ताई, त्यामुळे आमच्या आपल्या व्हिडिओमध्ये जाऊबाईची कंटिन्यू पण राहणार good प्रत्यक्ष. news होती. आमच्या जाऊबाईची पण गुड न्यूज होती, पण ते ताप आल्यामुळं हा थोडी नाराजी झाली. कुठं आहे म्हणते आता? घरी आहे ना दुसऱ्याला. असं आहे. ताईनं तिकडचं सांगितलेलं ताईचं, हो. म्हणजे आपण पाहिलं व्हिडिओमध्ये, मागच्या व्हिडिओमध्ये जेव्हा गेलो होतो ना आम्ही व्हिडिओ घेतला तेव्हा व्हिडिओमध्ये पण आलेल्या होत्या. हो हा. ताईच्या जाऊबाई जाऊ. हो लहान आहेत तिला पण आवडतं व्हिडिओ मध्ये यायचं. आणि खरंच व्हिडिओ पाहतात ते. आणि मी व्हिडिओ घेतले होते ना जेव्हा ताईला आणायला गेलो लग्नाच्या वेळेस, त्यावेळेस आवर्जून आले होते व्हिडिओमध्ये, मस्त तयारी वगैरे करून सर्व रांगोळी काढून. तर असं आहे मित्रांनो, आजचा व्हिडिओ जे आहे तेच होता. असा व्हिडिओ कसा वाटला तर नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, कमेंट करा. आणि फॉलो करा. तर भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. बाय बाय.